मित्रांनो, मागच्या आठवड्यात हिंदी बिग बॉसमध्ये उलथापालथ झाली। प्रेक्षकांनी बशीर अलीला घरचा रस्ता दाखवला। प्रणित मोरे आणि जीकेला एवढ्या न्यूट्रलचा सपोर्ट भेटला, एवढा न्यूट्रलचा जबरदस्त सपोर्ट भेटला। तुम्ही ट्विटर आणि इंस्टावरती किती पण पोल जिंका, कितीही पोल जिंका, पण त्याच्यावरती 50% जर बाहेरच्या कंट्रीजचे असतील तर ते येऊन इथं वोट नाही करू शकत आहेत। मोबाईल नंबरने वोटिंग आहे यावेळी, नुसतं जाऊन जिओ हॉटस्टारच्या लिंकवरती वोटिंग नाही करायचं आहे, दे दनादन मेल आयडी टाक। तर न्यूट्रल्सला कमी समजू नका। ट्विटर आणि इंस्टा आहे ना 2% पण नाही आहे न्यूट्रल्स ऑडियन्सच्या, हे समजून घ्या अगोदर। पण ह्या महत्त्वाच्या टप्प्यानंतर तुम्हाला माहिती आहे का, प्रणित मोरेने सर्वांची झोप उडवली। अगोदर अमाल मलिक, बशीर अली यांचे फॅन प्रणित मोरेला ट्रोल करायचे, त्याच्याबद्दल घाणघाण बोलायचे, परंतु आता चित्र उलटं आहे। बजाजवाले फॅन्स, मी म्हणतो फॅन्स नाही, ही PR टीम आहे। बिग बॉसमध्ये हे डिस्कशनही झालं होतं अश्नूर आणि बजाजचं, तेरी PR टीम मेरी PR टीम असं काहीतरी झालं होतं। तर ही कन्फर्म PR टीम आहे। का न्यूट्रल ऑडियन्स कधीही एवढे खोलात जाऊन मुद्दे शोधून काढत नाही। घरामध्ये चाललेल्या न्यूट्रल मुद्द्यांना सुद्धा निगेटिव्ह कसं करायचं एवढं न्यूट्रल ऑडियन्स खटाटोप करत बसत नाही। मी झालं, तुम्ही झालं, तुम्ही एखादा तरी अशी कमेंट जाऊन केले का अमालबद्दल, बशीरबद्दल, जी की दिसताना न्यूट्रल दिसते पण त्याला निगेटिव्ह वेमध्ये कसं पोर्ट्रे करता येईल, निगेटिव्हमध्ये कसं सांगता येईल याचा प्रयत्न कधी केला आहे का तुम्ही? हां, ॲक्च्युली खरंच निगेटिव्ह झालं, अमालने शिवी दिली, बशीरने याला मारलं, त्याला धक्का दिला, तर आपण खरंच बोलतो, कमेंट करतो। परंतु अभिषेकवाली टीम जी आहे ही इंस्टावरती आणि स्पेसिफिकली ट्विटरवरती एकदम फेक नॅरेटिव्ह पसरवायला लागलेली आहे, फेक नॅरेटिव्ह पसरवायला लागलेली आहे। ह्यांची फाटलेली, ह्यांना कळून चुकले की प्रणित मोरे जो आहे, प्रणित मोरे हा लढू शकतो, ह्याला जबरदस्त सपोर्ट भेटतो बाहेरून। बशीर अली जर याच्यासमोर टिकला नाही तर हा सगळ्यात मोठी थ्रेट आहे। आणि प्रणित मोरेला सगळेजण ट्रोल करायला लागले आहेत। अभिषेकच्या PR टीमबरोबर फराना आणि बाकीच्यांची टीम पण आहेच, पण सगळ्यात जास्त ट्रोल केलं जातं हे अनएक्सपेक्टेडली अभिषेकच्या टीमकडून। प्रणित मोरे ज्याला घरामध्ये चांगला मित्र मानतोय, अजूनही त्यांचं काही असं काही भांडण वगैरे झालेलं नाही, त्यांच्यामध्ये मोठे झगडे वगैरे काहीच झालेले नाही। आणि ह्या लोकांनी बाहेर प्रणित मोरेला असं पोर्ट्रे करायला चालू केलं की हा एक खोटारडा दोस्त आहे, दोस्ती करणं म्हणजे मूर्खाचं काम आहे, हा जाजू, हा काळा कावळा, हा ॲरोगंट आहे, असा मित्र असायला नाही पाहिजे। काय पोस्ट केलं जातं ह्या लोकांकडून। ह्या लोकांच्या म्हणण्यानुसार बशीर अलीपेक्षा जास्त वोट प्रणित मोरेला मिळाले। त्याचं रिझन आहे अश्नूर आणि अभिषेकच्या लोकांनी ह्याला सपोर्ट केला, ह्याला वोटिंग केलं, म्हणून हा जोकर बशीर अलीपेक्षा पुढे आलाय, नाही हा घराच्या बाहेरच गेला असता। खरंच तुम्हाला वाटत असेल आपला महाराष्ट्राचा मुलगा घरामध्ये टिकून राहावा, तर तुम्ही खरंच बिग बॉस पाहत असाल, बिग बॉस फॉलो करत असाल, बिग बॉस तुम्हाला आवडत असेल, किंवा महाराष्ट्राचा एखादा मुलगा हा शो जिंकावा असं तर तुम्हाला वाटत असेल, तर सपोर्ट करणं बंद करू नका। जिथे दिसेल तिथे ठेचा ह्या लोकांना, जे खोटे नॅरेटिव्ह पसरवतात, जे चुकीच्या पद्धतीने ट्रोल करतात। आपल्याला असली घाणेरडी कामं नाही करायची, मोर्चा करत असेल तर त्याला सोडू पण नका, तिथेच ठेचा। न्यूट्रल ऑडियन्स हे सगळं करत नाही, हे सगळं करते ही PR टीम, घाणेरडी टीम। हे पैसे मोजतात फक्त आणि असली कामं करून घेतात। एवढाच जर प्रॉब्लेम आहे तर अभिषेकचं मेन हँडल का नाही ट्विट करून सांगत, किंवा मेन हँडल का नाही इंस्टावरती सांगत की प्रणित बरोबर प्रॉब्लेम आहे? अरे तिथं तर व्ह्यूजसाठी तुम्ही प्रणित बरोबर कोलॅबोरेशन करताय, व्ह्यूजसाठी तुम्हाला 2-2 मिलियन 4-4 मिलियन व्ह्यूज हवेत म्हणून तुम्ही प्रणित बरोबर कोलॅबोरेशन करून व्हिडिओ टाकताय मैत्रीचे, आणि एका साईडला तुम्ही निगेटिव्ह नॅरेटिव्ह पसरवायला चालू केलंय। सगळ्यात घाण गेम खेळला जातोय घरामध्ये, तिथं मैत्रीचा गेम खेळला जातोय, आणि बाहेर हे इथे हा फेक नॅरेटिव्ह पसरवला जातोय। तर नक्की याच्यावरती ट्विटर आणि इंस्टावरती सपोर्ट करा प्रणित मोरेला। मोरे हा जेन्युइनली अभिषेकला समजत होता, चांगल्या गोष्टी सांगत होता, चुका सांगितल्या त्यांनी, काय त्याचं काय चुकलं, कुठे चुकलं, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम झाले, त्याच्यामुळे त्याचा एक मित्र बाहेर गेला, आता हे सगळे नॉमिनेट झाले, हे सगळं सांगितलं तर तो चुकीचा मित्र कसा काय झाला? अरे तोंडावर बोलण्याची जो हिंमत ठेवतो ना, तोच तुमचा खरा मित्र असतो, ना की पीठ पिछे जाऊन बोलणारा तुमचा खरा मित्र असतो, जे तुम्ही बशीर आणि अमालमध्ये बघितलं। अरे मित्राच्या चुका काढणारा चुकीचा मित्र कधीपासून व्हायला लागला? अरे मित्र तोच असतो ना खरा, जो तुमच्या चुका काढून तुम्हाला सुधारवायचा प्रयत्न करत असतो, ना की तुमच्या चुका लपून तुम्हाला अजून चुकीच्या मार्गाने जाऊन द्यायचा प्रयत्न करतो। हा कुठला दोगलापण आहे? आणि कसले बाहेर हे फेक नॅरेटिव्ह तुम्ही पसरवताय? एवढ्या चांगल्या माणसाला तुम्ही बाहेर बदनाम करताय। अरे बदनाम करायचं तर तुम्ही समोरच्या टीममधला ना करा, तुम्ही जवळच्या मित्रालाच का डायरेक्टली बदनाम करायला लागले? अभिषेक घरामध्ये भसड करतोय, रूल्स तोडतोय, एक्स वाईफचं कळल्यापासून त्याचा दिमाग खराब झालाय, पागल झालाय, तो वेडा झाल्यासारखं वागतोय, करावं त्याला सूचना झालंय, मेंटली डिस्टर्ब झाल्यासारखं वागायला लागलाय तो घरामध्ये। आता ह्याला जर अश्नूर आणि प्रणित वगैरे सारखे मित्र नसते तर हा सांभाळला गेला असता का घरामध्ये? तुम्ही सांगा मला। आणि याचे फॅन लोक आपल्याला घाटी म्हणून चिडवत आहेत, घाटी म्हणून आपली लायकी नाही बिग बॉसमध्ये राहायची, बिग बॉस जिंकायची, अरे बिन लायकीचा कंटेस्टंट आणून ठेवला बिग बॉसमध्ये, असं बोलून आपल्याला हिणवत आहेत अक्षरशः। आणि आपली लोक काय म्हणतात, बिग बॉस रियालिटी शो, त्याचं काय करायचं, त्याचं काय हे करायचं आणि त्याचं काय करायचं? ॲज अ आपला मराठी माणूस म्हणून थोडाफार तर सपोर्ट आपण करू की नाही? मित्रांनो, हे बाकी सगळ्यांकडे PR टीम आहे, पैसे मोजलेत सगळ्यांनी, त्यांचं सेटअप केलेलं आहे, पण आपल्या प्रणित मोरेचा कुठलाही काही PR टीम नाही, कुठलंही काही नाही आहे। त्याची PR टीम तुम्ही, आम्ही, आपणच सगळे आहोत। तर जिथे इंस्टावरती, जिथे ट्विटरवरती, जिथे कुठे तुम्हाला पोल दिसतील, जिथे कुठे तुम्हाला जबरदस्तीने निगेटिव्ह त्याला दाखवलं जातं आहे असं वाटतंय, तिथे तुम्ही तुमचे मतं नक्की मांडा। तुम्ही कमेंटमध्ये जाऊन बोला, इग्नोर नका करू, बक्षू नका कुणाला, सरळ सरळ तुमचे मतं मांडा। न्यूट्रलची ताकद का असते दाखवून द्या। पैसे घेऊन PR टीम म्हणून 200-250 लोक तिथे खुर्चीत बसून त्या पब्लिकच्या न्यूट्रलचं नॅरेटिव्ह सेट नाही करू शकत, तिथं ठेचा यांना दाखवून द्या न्यूट्रलची ताकद।
पोल्समध्ये वोट द्या, कमेंट्स करा, यूट्यूबवरती सगळीकडे तुम्ही आणि आम्ही PR टीम बनवून आता नॅरेटिव्ह सेट करायचं आहे. जर खरंच तुम्हाला प्रणितला जिंकवायचा असेल, प्रणितला सपोर्ट करायचा असेल तर एकही ठिकाणी बक्षू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.